यकृताचा कॅन्सर म्हणजे यकृताच्या पेशींमध्ये निर्माण होणारा घातक वाढ किंवा ट्यूमर. हा कॅन्सर सुरुवातीला शांतपणे वाढत जातो आणि सुरुवातीची लक्षणं फारशी दिसत नाहीत, पण जसजसा तो वाढतो तसतशी शरीरात अनेक स्पष्ट आणि गंभीर लक्षणे दिसू लागतात. तेव्हा ही लक्षणे शारीरिक, पचनसंस्थेशी निगडीत, मानसिक आणि बाह्य रूपातील बदलांच्या स्वरूपात असतात. सुरुवातीची लक्षणं. सुरुवातीला लक्षणं सौम्य असतात, पण ही लक्षणं लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. जसं की भूक कमी होते, नेहमीसारखं जेवायची इच्छा होत नाही, पोट भरल्यासारखं वाटतं, थोडं खाल्ल्यावरही पोट भरलं आहे असं वाटतं, थकवा जाणवतो, अशक्तपणा जाणवतो, शरीरामध्ये ऊर्जा कमी झाली आहे असं वाटतं, अतिसामान्य ताप, कारण नसताना अधूनमधून उगाचच ताप येतो, वजन झपाट्यानं कमी होतं, आहार जसा आहे तसाच असतो पण वजन कमी होतं, अतिसार किंवा पचनाच्या तक्रारी निर्माण होतात, जसं की पोट फुगणं, वायू होणं, अपचन, पचनसंस्था आणि पोटाशी संबंधित ही तक्रारी दिसतात. जसं की यकृताचं काम म्हणजे रक्त शुद्ध करणं आणि अन्नाचं रूपांतर ऊर्जामध्ये करणं आहे. त्यामुळे त्यात बिघाड झाला की पचनावर परिणाम होतो. उजव्या बाजूला पोटात दुखतं, बरगड्यांच्या खाली वेदना होतात, जडपणा जाणवतो, पोट सुजतं, पोटात पाणी साचतं, त्यामुळं पोट फुगलेलं दिसतं, मळमळ, उलटी होते, शक्यतो जेवल्यानंतर मळमळ वाढते, भूक खूपच कमी होते, काहीही खायची इच्छा होत नाही, अगदी हलका पदार्थ घेतला तरी तो पचत नाही, गॅस, ढेकर, पोटात जळजळ. यकृतात चरबी वाढल्यामुळे हे त्रास वाढतात. त्याचप्रमाणे बाह्य रूपातीलही काही बदल दिसून येतात. जसं की यकृत नीट काम न केल्यास शरीरातील विषारी पदार्थ त्वचेद्वारे आपल्याला दिसू लागतात. जसं की त्वचा, डोळे यामध्ये आपल्याला पिवळेपणा जाणवतो. तसेच शरीरावरती काही डागही दिसून येतात. त्वचेवर खाज येते. शरीरात बिलिरुबिन वाढल्यानं तीव्र खाज वाढते. गडद रंगाचं मूत्र, लघवी गडद पिवळसर किंवा तपकिरी दिसते. फिक्कट रंगाची विष्ठा, यकृतातून पित्त बाहेर न पडल्याने मळ पांढरट किंवा फिकट दिसतो. त्वचेवर डाग किंवा रक्तवाहिन्यांच्या जाळ्या दिसतात, विशेषतः छाती, हात आणि चेहरा यावरती डाग दिसतात. ओठ आणि जीभ कोरडी आणि पांढरी दिसते. शरीरातील ओलावा आणि रक्तातील घटक बदलतात. त्याचप्रमाणे यकृत सुजतं. डॉक्टर तपासताना उजव्या बाजूला सुजलेलं यकृत जाणवतं. प्लीहा वाढते. रक्तप्रवाह अडल्यामुळे प्लीहा मोठी होत जाते. रक्ताच्या गुठळ्या होतात. यकृत रक्तातील घटक नियंत्रित करतं. बिघाड झाल्यास कोल्ट तयार होतात. रक्तस्राव होतो. नाकातून किंवा हिरड्यातून सहज रक्त येतं. ॲनिमिया होतो. लाल रक्तपेशींची निर्मिती कमी होते. त्याचप्रमाणे मानसिक व तांत्रिका संबंधीही काही लक्षणे दिसून येतात. यकृतातील विषारी पदार्थ मेंदूपर्यंत पोचतात तेव्हा मानसिक बदल होतात. जसं की स्मरणशक्ती कमी होते, गोंधळ वाढतो, विस्मरण वाढतं, चिडचिड वाढते, अस्वस्थपणा वाढतो, झोप न लागणं किंवा जास्त झोप येणं, वागण्यात बदल, बोलण्यात मंदपणा येतो, एकाग्रतेचा अभाव जाणवतो. शरीराच्या इतर भागावरही परिणाम होतात. जसा की पाठीचा त्रास होतो, खांद्याच्या मागे वेदना होतात, यकृताजवळील स्नायूंच्या दाबामुळे त्रास होतो. त्याचप्रमाणे डोळ्यात जडपणा येतो, पोट सतत फुगल्यासारखं वाटतं, जेवल्यानंतर असह्य जळजळ होते, अचानक खोकला जाणवतो किंवा घशात जळजळ वाढते, त्वचेवर काळसर डाग दिसून येतात. ही सर्व लक्षणे यकृताचा कॅन्सर असल्याची आहेत. त्याचप्रमाणे कपडे सैल होतात, म्हणजेच वजन अचानक घटतं, हातपाय थंड पडतात, घशात कोरडेपणा, पाण्याची कमतरता जाणवते. एकूणच शरीराची कार्यक्षमता कमी होते. चालणं, बोलणं, विचार यामध्ये मंदपणा जाणवतो. यकृताचा कॅन्सर अनेकदा हेपॅटायटिस बी किंवा सी, मद्यपान, चरबी वाढलेले यकृत किंवा रासायनिक पदार्थाचा संपर्क यामुळे होतो.
त्यामुळे सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. वेळेवर तुम्ही सल्ला घेऊन उपचार घेतले तर हा रोग लवकर बरा करता येतो. तुम्ही जितका जास्त वेळ द्याल तेवढी त्याची लक्षणे जास्त गंभीर होत जातात आणि आजार लवकर बरा होत नाही. तेव्हा छोट्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य ते उपाय नक्कीच करा.